चहामध्ये टाकून रोज प्या. पायांमध्ये येईल घोड्यासारखी ताकद. लडखडणे बंद, धावणे सुरू. नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे या खास व्हिडिओमध्ये स्वागत आहे. कल्पना करा, जर फक्त एक साधी गोष्ट रात्रभर पाण्यात भिजवून तिचे सेवन केल्याने वाढत्या वयाचा परिणाम कमी करण्यास मदत झाली आणि हातपायांच्या सांध्यांमध्ये होणारा सततचा त्रास असा नाहीसा झाला, जणू तो कधी अस्तित्वातच नव्हता. ऐकायला हे एखाद्या जादुई गोष्टीसारखे किंवा जुन्या चमत्कारिक कथेसारखे वाटू शकते. पण ही कोणतीही खोटी किंवा विनोदी गोष्ट नाही, तर अनेक लोकांनी अनुभवलेली आणि पडताळून पाहिलेली सत्य गोष्ट आहे. आज मी तुम्हाला एक असा देशी, सुरक्षित आणि विश्वासार्ह घरगुती उपाय सांगणार आहे, जो तुमच्या संपूर्ण शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करेल, नसांना आतून मजबूत करेल आणि सांधे व स्नायूंमध्ये होणाऱ्या वेदनांपासून खोल व दीर्घकाळ आराम देण्यास सहाय्यक ठरेल. आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे हा उपाय महागडा, कठीण किंवा बाहेरून विकत आणण्यासारखा नाही, तर तो तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध आहे. मित्रांनो, खरंच आजच्या आधुनिक काळात जवळजवळ प्रत्येक दुसरा माणूस कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या वेदना किंवा शारीरिक समस्यांनी त्रस्त आहे. काही लोकांना हातपायांमध्ये सतत सूज, जळजळ आणि जडपणा जाणवतो. काहींना रात्री झोपताना पायांमध्ये मुंग्या येणे, सुन्नपणा किंवा सुई टोचल्यासारखी विचित्र जाणीव होते. काहींचे सांधे इतके कडक आणि आखडलेले होतात की सकाळी उठणे, सरळ उभे राहणे किंवा सामान्यपणे चालणेही खूप कठीण आणि वेदनादायक होते. याशिवाय अनेकांना दिवसभर अंगात जडपणा, अशक्तपणा आणि थकवा जाणवत राहतो, ज्यामुळे दैनंदिन कामे करणेही अवघड होते. जर तुमच्या शरीरात सतत थकवा जाणवत असेल, अशक्तपणा वाटत असेल, कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय चक्कर येत असेल किंवा तुमची स्मरणशक्ती हळूहळू कमी होत असेल, तर ही सर्व लक्षणे नसांमध्ये हळूहळू अडथळे निर्माण होत असल्याचे आणि त्यांची ताकद कमी होत असल्याचे संकेत असू शकतात. पण मित्रांनो, दिलासा देणारी गोष्ट म्हणजे अशा नसांमधील अडथळे किंवा कमजोरी आपण घरी नैसर्गिक पद्धतीने सुधारू शकतो, तेही कोणत्याही महागड्या औषधांशिवाय, इंजेक्शनशिवाय आणि दुष्परिणामांशिवाय. थोड्याच वेळात मी तुम्हाला तो सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहे, जो तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा नवीन ऊर्जा, ताजेपणा आणि बळ भरू शकतो. परंतु त्याआधी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की नसांमध्ये कमजोरी किंवा अडथळे निर्माण होण्यामागचे खरे कारण काय आहे आणि ही समस्या का उद्भवते. यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यापैकी सर्वात मोठे कारण म्हणजे मधुमेह. जेव्हा रक्तातील साखरेची पातळी दीर्घकाळ वाढलेली राहते, तेव्हा नसांवर परिणाम होऊ लागतो आणि पुढे जाऊन ही स्थिती डायबेटिक न्यूरोपॅथी सारख्या गंभीर समस्येत रूपांतरित होऊ शकते. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे उच्च रक्तदाब. तिसरे कारण म्हणजे वाढलेले कोलेस्टेरॉल आणि शरीरात जादा चरबी साचणे. चौथे कारण एखादा संसर्ग असू शकतो. पाचवे कारण म्हणजे हार्मोन्समधील असंतुलन आणि सहावे कारण म्हणजे मूत्रपिंड किंवा यकृतामध्ये हानिकारक विषद्रव्ये साचणे. ही सर्व कारणे एकत्र येऊन हळूहळू नसांना कमजोर आणि निष्क्रिय बनवतात, ज्यामुळे शरीरात वेदना, सुस्ती, अशक्तपणा आणि ताकद कमी झाल्याची जाणीव होऊ लागते. परंतु आता सर्वात आनंदाची आणि सकारात्मक गोष्ट म्हणजे या समस्येचे समाधान अतिशय सोप्या आणि प्रभावी पद्धतीने करता येऊ शकते. याचा उपाय तुमच्या स्वतःच्या स्वयंपाकघरात उपलब्ध आहे आणि काही साध्या व सहज मिळणाऱ्या गोष्टींच्या मदतीने तुम्ही हा प्रभावी देशी उपाय घरीच तयार करू शकता. आता मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे की हा उपाय स्टेप बाय स्टेप योग्य पद्धतीने कसा तयार करायचा. त्यामुळे लक्षपूर्वक पहा आणि समजून घ्या. हा उपाय 3 अतिशय सामान्य पण अत्यंत प्रभावी आणि औषधी गुणांनी भरलेल्या घटकांपासून तयार होतो.
आणि हे सांगितल्यानंतर मी तुम्हाला एक खास बूस्टर स्टेपही सांगणार आहे, ज्यामुळे याचा परिणाम आणखी प्रभावी होईल. सर्वप्रथम, एक स्वच्छ स्टीलचे भांडे घ्या आणि त्यात एक ग्लास स्वच्छ पाणी टाकून गॅसवर उकळण्यासाठी ठेवा. पाणी चांगले उकळू लागले आणि त्यात बुडबुडे येऊ लागले की त्यात सर्वप्रथम दालचिनीचा एक छोटा पण प्रभावी तुकडा घाला. त्यानंतर त्यात एक मोठी वेलची, काळी वेलची, घाला. मग 2 लवंगा घ्या आणि त्या हलक्या कुटून किंवा दाबून उकळत्या पाण्यात टाका, जेणेकरून त्यातील औषधी घटक व्यवस्थित पाण्यात मिसळतील. आता या तिन्ही गोष्टींना साधारण 2 ते 3 मिनिटे मंद आचेवर उकळू द्या, जेणेकरून त्यांचे सर्व औषधी गुण, पोषक घटक आणि नैसर्गिक रस पाण्यात पूर्णपणे उतरतील. त्यानंतर गॅस बंद करा आणि हे पाणी हळूहळू सामान्य तापमानापर्यंत थंड होऊ द्या. जर तुम्हाला थोडी गोड चव आवडत असेल, तर थंड झाल्यावर त्यात गुळाचा एक छोटा तुकडा किंवा थोडेसे मध घालू शकता. पण जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल, तर गूळ किंवा मध अजिबात वापरू नका. हा उपाय घेण्याचा सर्वात चांगला आणि प्रभावी वेळ म्हणजे रात्री जेवण केल्यानंतर साधारण अर्ध्या तासाने. दररोज फक्त एक ग्लास हे तयार पाणी सलग 14 ते 15 दिवस पिल्यास तुम्हाला स्वतःच्या शरीरात सकारात्मक बदल जाणवू लागतील. शरीरात ऊर्जा वाढेल, अंतर्गत ताकद मजबूत होईल, सांधे आणि स्नायूंच्या वेदनांमध्ये हळूहळू आराम मिळू लागेल आणि ज्या नसांमध्ये हळूहळू अडथळे निर्माण होत होते त्या देखील वेळेनुसार मोकळ्या होऊन सामान्यपणे काम करू लागतील. आता त्या खास आणि प्रभावी सिक्रेट बूस्टर स्टेपबद्दल सविस्तर जाणून घेऊया, ज्याचा उल्लेख मी थोड्या वेळापूर्वी केला होता आणि जी या उपायाचा परिणाम अनेक पटींनी वाढवू शकते. विश्वास ठेवा, ही स्टेप अनिवार्य नाही. पण जर तुम्ही ती तुमच्या रोजच्या दिनचर्येत समाविष्ट केली, तर तुम्हाला दुप्पट नव्हे तर 3 ते 4 पट अधिक जलद आणि चांगले परिणाम दिसू शकतात. तुम्हाला फक्त इतके करायचे आहे की हे हर्बल ड्रिंक पिल्यानंतर साधारण 15 मिनिटांच्या आत एक छोटा चमचा बडीशेप घ्या आणि ती हळूहळू व्यवस्थित चावून खा. होय, हे अतिशय सोपे आणि सहज करता येणारे काम आहे. हा छोटासा दिसणारा उपाय शरीरात या ड्रिंकचा परिणाम अनेक पटींनी वाढवतो आणि त्याचे फायदे अधिक मजबूत करतो. असे का होते? कारण बडीशेपमध्ये असलेले नैसर्गिक तेल आणि फायबर पचनसंस्थेला सक्रिय आणि मजबूत करतात. तसेच या ड्रिंकमध्ये घातलेल्या तिन्ही मसाल्यांचे औषधी गुण शरीराच्या आत खोलवर पोहोचण्यास मदत करतात. जेव्हा पचनसंस्था योग्य प्रकारे कार्य करते, तेव्हा शरीर हे सर्व औषधी घटक जलद आणि प्रभावीपणे शोषून घेते. त्यामुळे या उपायाचा परिणाम अधिक वेगाने आणि अधिक खोलवर पोहोचतो आणि तुम्हाला लवकर परिणाम दिसू लागतात. जर तुम्ही फक्त 1 महिना देखील ही संपूर्ण दिनचर्या कोणताही खंडन घेता नियमितपणे पाळली, तर तुम्हाला शरीरात स्पष्ट, सकारात्मक आणि लक्षणीय बदल जाणवतील. नसांमध्ये साचलेले अडथळे हळूहळू कमी होऊ लागतील आणि नस पुन्हा सामान्य व निरोगी पद्धतीने काम करू लागतील. सांध्यांचे दुखणे, हातपायांची जळजळ, शरीराचा थकवा आणि आतली कमजोरी हळूहळू कमी होत जाऊन नाहीशी होऊ लागेल. आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल की या छोट्याशा घरगुती उपायामध्ये असे कोणते विशेष आणि प्रभावी घटक आहेत जे त्याला इतके शक्तिशाली आणि परिणामकारक बनवतात. याचे सरळ आणि स्पष्ट उत्तर म्हणजे त्यातील घटकांमध्येच त्याचे रहस्य दडलेले आहे, ज्यांचा परिणाम विज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव या दोन्ही माध्यमांतून सिद्ध झाला आहे. दालचिनी, सिनेमन मध्ये सिन्नामल्डिहाइड आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे शक्तिशाली घटक आढळतात, जे रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या संतुलित ठेवण्यास मदत करतात. तसेच हे घटक नसांमध्ये साचलेली चरबी आणि विषारी द्रव्ये हळूहळू विरघळवून शरीरातून बाहेर काढण्यास सहाय्य करतात. मोठी वेलची, ब्लॅक कार्डमम मध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असतात, जे रक्तदाब संतुलित ठेवतात
हृदयाची धडधड मजबूत करतात आणि संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत ठेवतात. लवंगेमध्ये क्लोव्ह आढळणारे युजेनॉल नावाचे शक्तिशाली संयुग शरीरातील सूज आणि वेदना कमी करण्यास मदत करते. त्यामुळे जेव्हा तुम्ही हे पेय नियमितपणे दररोज सेवन करता, तेव्हा शरीरातील सूज, हातपायांचे दुखणे, मुंग्या येणे आणि स्नायूंची कडकपणा हळूहळू कमी होऊ लागतो. शरीर हलके, मजबूत आणि अधिक सक्रिय वाटू लागते. आता त्या विशेष बोनस खाद्यपदार्थांबद्दल बोलूया, जे तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात समाविष्ट केल्यास तुमच्या नसांना दीर्घकाळ निरोगी, मजबूत आणि लवचिक ठेवण्यास मदत होईल. सर्वप्रथम अलसीच्या बियांची, फ्लॅक्स सीड्स, गोष्ट करूया. हे छोटे पण अत्यंत शक्तिशाली बीज पोषक घटकांनी भरलेले असतात. यामध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स आणि प्रथिनांचे चांगले प्रमाण असते, जे नसांना मजबूत करण्यास आणि सांध्यांच्या वेदना कमी करण्यास मदत करतात. या बिया हलक्या भाजून बारीक पूड करून रोज सकाळी 1 चमचा कोमट पाणी, दूध किंवा दह्यासोबत घ्याव्यात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चिया बिया, ज्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक मानल्या जातात. यामध्ये लोह, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरातील थकवा कमी करतात, नसांना रिलॅक्स करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. म्हणून मित्रांनो, जर तुम्ही या दोन्हीपैकी कोणतीही एक गोष्ट किंवा दोन्ही गोष्टी या उपायासोबत वापरल्या एकत्र किंवा वेगवेगळ्या वेळेस, तर त्याचा परिणाम अनेक पटींनी वाढतो आणि तुम्हाला लवकर फायदा दिसू लागतो. हळूहळू तुमच्या नस निरोगी, मजबूत आणि सक्रिय होऊ लागतात आणि सांध्यांचे दुखणे, थकवा व अशक्तपणा यांसारख्या समस्या कमी होत जातात. म्हणूनच, जर तुम्हाला खरोखरच तुमचे शरीर पुन्हा ऊर्जा, ताकद आणि मजबुतीने भरून टाकायचे असेल, तर हा सोपा आणि प्रभावी उपाय तसेच त्याचा बूस्टर स्टेप आजपासूनच तुमच्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करा आणि स्वतःमध्ये सकारात्मक बदल अनुभव करा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच आरोग्यविषयक उपयुक्त माहिती मिळत राहील.